नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत सुक्या नारळाचा किस वापरून आंबा नारळ वडी. कढई गरम झाली आहे. मीडियम फ्लेमवर गॅस सुरू आहे. आता 2 चमचे आपल्याला इथे तूप घ्यायचे आहे. आज ही आंबा नारळ वडी सुका खोबरा डोल किसून बनवलेली आहे. तुम्ही सुका खोबरा किस जो बाजारात विकत मिळतो तो सुद्धा इथे वापरू शकता किंवा ओला नारळ तुमच्याकडे असेल तो सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता. मिनिटभर हा खोबरा किस आपल्याला भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियम आहे. एकसारखा परतत आपल्याला हा किस भाजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे ताज्या आंब्याचा गर वापरायचा आहे. मेजरिंग कपने मोजले 1.5 कप हा ताज्या आंब्याचा गर आहे. तुम्ही कुठली पण वाटी हे सगळं साहित्य मोजून घेण्यासाठी इथे वापरू शकता. मी 250 ml च्या कपने हे सर्व साहित्य मोजून घेतलं आहे. ह्या सर्व साहित्यासाठी 1.5 कप साखर वापरली आहे. तुम्ही 1.25 कप सुद्धा इथे साखर वापरू शकता. 1 कप मिल्क पावडर आपल्याला वापरायची आहे. सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहे. ही आंबा नारळ वडी अजिबात चिकट होत नाही. दुसऱ्या दिवशी ही फार खुटखुटीत आणि सॉफ्ट अशी तयार होते. संपूर्ण मिश्रण चांगलं शिजवून घ्यायचं आहे. दाटसरपणा येईपर्यंत हे मिश्रण आपल्याला शिजवायचं आहे. काही वेळाने मिश्रण हे फार पातळ होतं आणि बुडबुडे येऊ लागतात. तोपर्यंत गॅसची फ्लेम मीडियम ठेवली तरी चालेल. फार चविष्ट आणि चवदार ही आंबा नारळ वडी बनून तयार होते. अतिशय भन्नाट अशी लागते. नक्की करून बघा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्ही इथे बघू शकता मिश्रणाला बुडबुडे येऊ लागले आहे. 10 ते 15 मिनटं झाली आहेत. जास्तीत जास्त 20 ते 25 मिनटं ही वडी बनायला लागतात. पण गॅस सोडून कुठेही जायचं नाही. मिश्रण तळाशी लागलं तर वडीची चव ही बिघडू शकते. म्हणून एकसारखं ढवळत आपल्याला ही आंबा नारळ वडी तयार करून घ्यायची आहे. मिश्रणाला दाटसरपणा येऊ लागला आहे. आंब्याचा रंग जर केशरी असेल तर वडीला फार छान रंग येतो. दिसायला अतिशय अप्रतिम ही नारळ वडी बनून तयार होते. ह्या सीझनमध्ये नक्की बनवून बघा. सध्या फार गोड आंबे बाजारात विकत मिळत आहेत. 2 आंब्याच्या गरामध्ये ही आंबा नारळ वडी बनवून तयार होते. तुम्ही इथे बघू शकता मिश्रणाने पॅन सोडायला सुरुवात केली आहे. संपूर्ण मिश्रणाचा एका ठिकाणी गोळा हा बनून तयार होतो आहे. मिश्रण हे आपलं वडी थापण्यासाठी तयार झालं आहे. आता एका थाळीला, ज्या थाळीमध्ये तुम्हाला वडी सेट करायची आहे त्याला तुपाने ग्रीस करून ठेवायचं आहे. तूप लावून थाळी तयार केली की वडीचं मिश्रण आपल्याला थाळीमध्ये ओतायचं आहे. पंचवीस ते 30 मिनटं ही वडी बनवण्यासाठी लागतात. मिश्रण ताटामध्ये थापून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटांनी ह्या वड्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहे. फार घट्ट गोळा झाला तर वड्या ह्या पाहिजे तशा कट होत नाहीत. म्हणून मिश्रण गरम असतानाच किंवा हलकं गरम असताना ह्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. जितक्या जाडीच्या तुम्हाला वड्या हव्या आहेत त्या पद्धतीने मिश्रण सेट करून घ्यायचं आहे. आणि 5 ते 10 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला मिश्रण गरमच राहतं. त्या वड्या कट करून घ्यायच्या आहे. वड्या मी कट करून घेतल्या आहे. 2 तासांनी ह्या वड्या चांगल्या पद्धतीने सेट होतात आणि दुसऱ्या दिवशी ह्या अप्रतिम चवीच्या बनून तयार होतात. परत भेटू अशाच एका रेसिपीसह. तोपर्यंत एक लाईक